नमस्कार मित्रांनो, सावली होईन सुखाची या मालिकेच्या पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. गौरी ऐन वेळेला येऊन रुद्रला थांबवते, त्याला काठीने मारते. तर रोहित पळून जातो घाबरून. तुम्ही मला कसं काय सोडून चाललात अशी रुद्रला धमकावते. माझा राग, माझी काळजी, माझं प्रेम, माझा रुसवा हे सगळं सांभाळाल ना, पाल ना माझ्या सुखाची सावली. तर रुद्र बोलतो, माझंही तुमच्यावर खूप प्रेम आहे गौरीजी. तर गौरी बोलते, माझंही होतं, आहे आणि कायम राहील. तर रुद्र गौरीला बोलतो, माझी फ्लाईट मिस होईल गौरीजी. तर गौरी परत रुद्रला मारते. तर रुद्र बोलतो, बरं बरं ठीक आहे, नाही जाणार. मग गौरी हसते आणि रुद्रच्या गळ्याला पडते. दोघांनाही खूप आनंद होतो. तर पुढील भागात सगळ्यांना माहिती होतं की गौरीने रुद्रच्या आयुष्यात येण्यासाठी होकार दिलाय म्हणून. तर सगळेच डायनिंग टेबलवर बसलेले असतात. तर सुमित बोलतो, मी त्या चीफ मेडला या घरात येऊ देणार नाही. तर रुद्र सुमितची कॉलर धरतो आणि रागाने सुमितला बोलतो, एक शब्द जरी बोललास ना, विसरून जाईन की तू माझा भाऊ आहेस. तर सुमित परत बोलतो, त्या फालतू मेडसाठी तू माझी कॉलर पकडलीस. तर रुद्र परत चिडतो आणि म्हणतो, एक जरी शब्द बोललास ना गौरीजींबद्दल तर जीव घेईन मी तुझा. म्हणल्यावर सगळेजण खूप घाबरतात. तर पुढील भागात रेवती गौरीला फोन करून बोलेल का, तुझ्यामुळे घरात भावाभावाची भांडणं व्हायला लागलीत, कशाला माझ्या रुद्राच्या आयुष्यात येणार आहेस म्हणून रागवेल का. तर गौरी काय उत्तर देईल रेवतीला. धन्यवाद.